नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास ओवळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजचं सेशन आहे आपलं गुणोत्तर प्रमाण या चॅप्टरवर आणि दिवस आहे आपला 15वा. या आधीचे लेक्चर जर बघितले नसतील विद्यार्थ्यांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे आधीचे लेक्चर बघून घ्या. कारण की हे एक बेसिक सेशन आपण इथं घेतलेलं आहे. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ कच्चं आहे त्यांना नक्कीच फायदा होईल. नक्कीच पोलीस भरतीला त्यांना चांगले मार्क मॅथ नक्कीच मिळवून देईल. यासाठीचा आपण एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी फक्त काय करावं लागेल, विरा करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कारण की काय, यावेळेस खातेसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी हा प्रण घेऊन आपण इथे तयारीला लागलो आहे. बघा मित्रांनो, त्याआधी एक विशेष माहिती, लेक्चर रेकॉर्ड केले महाराष्ट्र पोलीस भरती वर्सेस रेल्वे पोलीस भरतीची तयारी कशी करता येईल तुम्हाला, या अनुषंगाने आपण एक लेक्चर घेतलेलं आहे. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, नाही तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायलाच मिळेल. पण मित्रांनो, हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही पोलीस भरतीची तयारी करतात ते सोबतच रेल्वेची सुद्धा तयारी करू शकता. कारण की येणाऱ्या 15 एप्रिलपासून रेल्वेचे फॉर्म चालू होणार आहेत आणि एकूण 4,660 जागा हा अर्ज असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जास्त नाहीये, 10वी पासवरच तुम्ही हा अर्ज भरू शकता, एवढं लक्षात घ्या. आणि पेपर तुम्हाला मराठीतच असणार आहे. ठीक आहे. बाकी सगळी माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये जर घ्यायची असेल तर नक्कीच हे लेक्चर बघा. फायदेशीर आहे मित्रांनो, कारण की एका तयारीमध्ये तुम्ही दोन, ते म्हणतात ना, एक बार में दो शिकार करणे, म्हणजे तसं करणं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे. कारण ह्या परीक्षा लागोपाठ असणार आहेत. फक्त फरक एवढा आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीचा आधी ग्राउंड आहे आणि रेल्वे पोलीस भरतीचा आधी पेपर आहे. बस फरक एवढा आहे. आणि दोघांचे पेपर तुम्हाला जून जून महिन्यानंतरच बघायला मिळतील. म्हणजे तुमच्याकडे पूर्ण एप्रिल आहे, काय पूर्ण एप्रिल, पूर्ण मे आणि पूर्ण जून. ठीक आहे, असे पूर्ण एकूण 3 महिने तुमच्या हातात आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण पोलीस भरतीची तयारी करू शकता आणि रेल्वे पोलीस भरतीची तयारी करू शकता. कारण की इकडे जे तुम्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणित घेताय, तर तिकडे महाराष्ट्र पोलीसला आहे, रेल्वे पोलीसला सुद्धा आहे. हे 2 सब्जेक्ट तुमचे इथेच पूर्ण होतात. राहिलं काय तर जीके, कारण की रेल्वे पोलीस भरती फक्त 3 सब्जेक्टमध्ये घेतं आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याला एक्स्ट्रा काय, मराठी व्याकरण आहे. ठीक आहे. त्यामुळे बाकी संपूर्ण माहिती, काय फीज आहे, किती जागा आहेत, कोणत्या कोणत्या पदासाठी आहेत, सगळं डिटेल्समध्ये आपण लेक्चर रेकॉर्ड केलंय. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. चला मित्रांनो, सगळे आपण आपल्या चॅप्टरकडे वळूया. मित्रांनो बघा, आपण बघणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण. तर ही जर ज्यांना नवीन आहे, ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एक बेसिक सांगतोय. इथे मी डेफिनेशन वगैरे सुद्धा लिहिली आहे, व्याख्या वगैरे लिहिली आहे. त्याच्यापेक्षा लक्षात घ्या, थोडक्यात काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की दोन राशींचा जो भागाकाराने केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात. म्हणजे कसं, आधी इथे मी लिहिलेलं आहे ए चे बी शी गुणोत्तर हे ए आणि बी आहे काय, ठीक आहे, किंवा ए छेद बी असे लिहितात. ठीक आहे, म्हणजे आपण याला काय म्हणतो, असं म्हणता येईल. जर समजा मी इथे 2 संख्या घेतल्या, ठीक आहे, 30 आणि 40. ठीक आहे, 30 व 40 ही संख्या घेतली. त्यांचं जर गुणोत्तर काढा म्हटलं तर काय करावं लागेल, ते दोन्ही संख्यांना गुणोत्तरामध्ये जर डिवाइड करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही 0-0 कट करा. याच्या पुढे अजून त्या संख्या लहानात लहान करता येईल का आपल्याला? नाही. म्हणजे काय, 30 आणि 40 जर गुणोत्तर काय निघेल तर 3/4 हे गुणोत्तर निघेल. या गुणोत्तरास आपण 3/4 असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं गुणोत्तर. याच्याच जर अजून एक व्याख्या म्हटली प्रमाण, तर लक्षात घ्या काय म्हणता येईल, दोन गुणोत्तरांच्या समानतेला प्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ घ्या, आता इथे काय लिहिलंय, ए बी सी डी हे 4 आपण संख्या म्हणा, इथे आपण पद घेतले, अक्षर घेतले, त्यामुळे याला पद म्हणतायत. ए आणि डी या पदांना अंत्यपदे म्हणतात. म्हणजे बघा, कुठे ए इथं आहे आणि डी इथं आहे, म्हणजे ए स्टार्टिंगचा आहे आणि डी एंडचा आहे, म्हणजे यांना काय म्हणतात, अंत्यपदे म्हणतात. आणि बी आणि सी यांना काय म्हणतात, मध्यपदे. ठीक आहे. आता या गुणोत्तराचं जे प्रमाण आहे, या प्रमाणाला आपण कोणत्या 2 पद्धतीने लिहू शकतो, समोर जर आपल्याला सोडवायचं असेल तर या पद्धतीने लिहू शकतो. आपण ए छेद बी बरोबर सी छेद डी असं लिहू शकतो. तेच जर तुम्हाला, आता हे इक्वल आहे, ठीक आहे, म्हणजे जर ए आणि बी ही जी संख्या आहे ही
बरोबर कोणाच्या असेल सी आणि डीच्या. तसंच जर तुम्हाला काढायचं असेल तर ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी हे याचं प्रमाण असेल. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर तुम्हाला दोन संख्यांचा म्हणजे एखादं उदाहरण आता समोर बघणारच आहे आपण, याचा उदाहरणार्थ कसा उपयोग होईल हे तुम्हाला समजेल. म्हणजे लक्षात घ्या, अंतपदाचा गुणाकार बरोबर कोणाचा असेल मध्यपदांच्या गुणाकार, म्हणजे ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी असेल. ठीक, हे एक फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. IMP आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस उदाहरणामध्ये समजण्यासाठी उपयोगी पडेल. आणि दुसरा काय, आता ह्या चार संख्यांचा आहे. ठीक आहे, चार पदे म्हणजे चार संख्यांचा आहे. तर समजा संख्या 3 दिलेल्या आहेत आणि त्यांचं तुम्हाला प्रमाण काढायचं आहे, तर ते कसं काढता येईल लक्षात घ्या. ए छेद बी बरोबर बी छेद सी हे ते या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रमाण काढू शकता, कारण की हे ए छेद बी बरोबर बी छेद सी हे काय असतं, इक्वल असतं. ठीक आहे, त्याला जर समोर आपण हे केलं तर बीचा वर्ग बरोबर ए गुणिला सी ही एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे पण इम्पॉर्टंट आहे. ते लक्षात घ्या मित्रांनो. या पदांचा आपण वापर करून उदाहरणं सोडू शकतो. तर यांना उदाहरणात कसं घ्यायचंय ते आपण उदाहरणाच्या स्वरूपात बघू. ठीक आहे मित्रांनो, इथे एक उदाहरण दिलंय. प्रश्न बघा काय म्हणतोय, पुढीलपैकी कोणता संख्यांचा संच हा प्रमाणात आहे. म्हणजे काय, जे म्हणतो ना आपण जे आता फॉर्म्युला दिला आपण चार संख्यांचा, म्हणजे चार संख्यांसाठी आपण जो ए बी सी डी हा जो पॅटर्न बघितला. ठीक आहे, या पॅटर्नवर जे काही आपण फॉर्म्युले बघितले म्हणजे कोणकोणते बघितले, ए छेद बी बरोबर सी छेद डी. तेच जर त्याला समोर आपण बघायला गेलं तर काय करता येतं, ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. ठीक आहे, म्हणजे या सूत्राचा वापर करून आपल्याला चार ऑप्शन मधून एक आन्सर आपलं आहे ते शोधायचं आहे. आता कसं करणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, संख्या काय ए बी सी डी, या आता जी फर्स्ट आहे ती ए असणार, जी सेकंड आहे ती बी असणार आहे, जी थर्ड आहे ती सी असणार आहे, हा जी फोर्थ आहे ती डी असणार आहे. सगळ्या संख्या ह्या सिक्वेन्सनी तशाच समजायच्यात आपल्याला. म्हणजे बघा, जर 3 गुणिला आता इथे चार पद आहेत, मी या फॉर्म्युला घेऊन चालणार आहे. ठीक आहे, कारण की इथे परत मला पूर्णांकामध्ये घेण्यापेक्षा मला त्यांना गुणाकारामध्येच नंतर कन्वर्ट करावं लागेल, म्हणून मी डायरेक्ट या फॉर्म्युल्याचा उपयोग करून करणार आहे. आणि लास्टला तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे रादर दॅन पूर्णांकाचा. ठीक आहे, तर बघा ए गुणिला डी, आता म्हणजे आपल्याला काय इथे ही संख्या दिलेली आहे. पहिला ऑप्शन घ्या 6 9 12. ठीक आहे, जर मी 3 गुणिला 12 केलं म्हणजे ए गुणिला डी. ठीक आहे, इथे ए आहे, इथे हा डी आहे, इथे बी आणि सी. ठीक आहे, या फेजमध्ये आपण बाकी ऑप्शन चेक करणार. तर 3 गुणिला 12 केलं तर किती येणार, ते 36 येणार आहे. आणि याला इक्वल बी गुणिला सी असलं पाहिजे. म्हणजे काय 6 गुणिला 9 तर 6 9 किती होतं, 54 होतं. आहे का एकमेकांस समांतर आहेत का या दोन्ही संख्या, नाही आहेत. म्हणजे काय पहिला ऑप्शन चुकलाय. दुसरं बघा 3 12 12 आणि 60 दिलं. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण ए गुणिला डी करणार, म्हणजे 3 गुणिला 60 किती आहे मित्रांनो, किती होईल ते 90 होईल. बरोबर 12 गुणिला 12 किती येतं 144. आहे का मित्रांनो समांतर या संख्या, नाहीये, म्हणजे दुसरा ऑप्शन हे गेला. तिसरा ऑप्शन बघा काय दिले, 3 4 5 आणि 6. ठीक आहे, चार संख्या दिल्यात, आहेत का समांतर बघायसाठी काय करावं लागेल, 3 गुणिला 6 करावं लागेल आणि 4 गुणिला 5 करावं लागेल. साइन त्रिक किती येतं 18. बरोबर 4 पंचे किती येतं 20. आहे का समांतर, नाही, म्हणजे तिसरा सुद्धा ऑप्शन नाही. म्हणजे आपला ऑप्शन कोणता असणार आहे, ड हा आपला ऑप्शन असणार आहे. तर त्या एकदा क्रॉस चेक करून घेऊया आपण. संख्या काय ती 3 9 9 27. ठीक आहे, तर तुम्ही यांचा गुणाकार केला, 3 गुणिला 27 केलं तर काय येणार आहे, ते येतं मित्रांनो 81. आणि 9 गुणिला 9 केल्यावर किती येणार आहे 81. म्हणजे बघा दोन्ही संख्या काय आल्या, समांतर आल्या, म्हणून ऑप्शन डी हा ड हा इथे अचूक उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म्युल्याचा उपयोग करता आला पाहिजे. हे झालं प्रमाणांचं. आता अजून जर 3 संख्याचं सांगितलं, 3 संख्याचं कसं काढायचं, तर जे आपण फॉर्म्युला बघितला तो फॉर्म्युला लक्षात घ्या. कोणता होता तो, 3 संख्यांचा बी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू सी, म्हणजे बीचा वर्ग बरोबर ए गुणिला सी करायचे, कारण की इथं 3 संख्यांचा संच दिलेला आहे आणि त्यांचं प्रमाण आपल्याला काढायचं. म्हणजे काय, बीचा वर्ग बरोबर ए गुणिला सी असलं पाहिजे. लक्षात घ्या. आता इथे
चार ऑप्शन आहे, 4 संख्यामध्ये आपल्याला ते शोधायचं आहे. ठीक आहे, 7, 14, 21. ठीक आहे, यातला इथं बी कोणता आहे? ए, बी आणि सी. ठीक आहे, इथे समोर घेत चालू. दुसरी संख्या आहे 4, 8, 24. तिसरी संख्या आहे 8, 12, 18. चौथी संख्या आहे 6, 8 आणि 10. ठीक आहे, हे संच दिलेले आहेत. संच आपण क्रॉस चेक करणार कोणत्या या फॉर्म्युल्याच्या बेसवर. ठीक आहे, आता बीचा वर्ग करायचा म्हणजे काय, ते 14चा वर्ग करायचा आहे. समोर काय करायचं आहे, 7 गुणिला 21 करायचं आहे. ठीक आहे, याचं काय होईल पुढे, 14चा वर्ग काय तो 196 आणि 7 गुणिला 21 जर केल्यावर काय येणार आहे 147. ठीक आहे का इक्वल नाही, म्हणजे पहिला ऑप्शन काय झाला, एलिमिनेट झाला. दुसरं बघा, इथं बी कोण आहे 8 आहे. 8चा वर्ग गुणिला 4 बरोबर 4 गुणिला 24 करायचे. येतं का बघा ही संख्या, 8चा वर्ग किती येतो 64. 4 गुणिला 24 करा, किती येणार आहे 96 येणार आहे ना. म्हणजे बघा दुसरा ऑप्शन सुद्धा एलिमिनेट झाला. तिसरा ऑप्शन घ्या, काय करायचंय 12चा वर्ग, कारण बीचा वर्ग करायचा आहे, 8 गुणिला 18 करायचं आहे. बघा 12चा वर्ग किती येतो 144 आणि 8 गुणिला 18 किती येतं, तर ते सुद्धा 144 येतं. 18चा पाठ असेल तर करून बघा, आणि ते तुम्हाला इथं करून दाखवतो, बघून घ्या. 8 8 64, 46 6, 8 1 8, 8 6 14 आलं 144. म्हणजे काय ऑप्शन क इथे अचूक उत्तर आहे. तुम्हाला चेक करायची गरज आहे का नाहीये, पण तरी तुमच्या प्रॅक्टिससाठी करून दाखवतो. 8चा वर्ग घ्यायचा आहे आणि 6 गुणिला 10 करायचा आहे. 8चा वर्ग येतो 64 आणि 6 गुणिला येतो 60. आहे का बरोबर मित्रांनो, नाहीये, तसंही चौथा एलिमेंट झाला. याचं उत्तर काय आलं क. अशा प्रकारे तुम्हाला या संख्यांचा संच चेक करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. 3 संख्या आले तर बी स्क्वेअर बरोबर ए गुणिला सी, आणि 4 संख्या आले तर काय करायचं आहे, ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. असं आपल्याला ऑप्शनमधून या संख्या शोधून काढायच्या. ठीक आहे, पुढे बघा अजून एक टाईप त्याच्यामध्ये येऊ शकतो, लक्षात घ्या कसं करणार आहे आपण ते. आधी तर 4 संख्या 1 2 3 4. ठीक आहे, त्यातली आपल्याला या 4 संख्यांचा जो संच दिला आहे त्यातला एक शोधून काढायचा, म्हणजे ही दुसरी संख्या. आता याला आपण ABCD मध्ये यात लिहून घ्या. ABCD मध्ये ए बरोबर काय, पहिली संख्या, बी बरोबर x, सी बरोबर 24 आणि डी बरोबर येणार आहे 32. ठीक आहे, आता जर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं तर आपण कोणता फॉर्म्युला आधी यूज करणार आहे, ए गुणिला डी बरोबर बी गुणिला सी. हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहे. ठीक आहे, कारण की हे 4 संख्या आहे. ए गुणिला डी किती येतं 15 गुणिला 32 आहे, आणि बी गुणिला सी काय येणार आहे तर एक्स गुणिला 24. लक्षात घ्या मित्रांनो, इथे तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला ही स्टेप येत असेल तर तुम्ही इथं संख्या कमी करू शकता, पण ही स्टेप मी तुम्हाला प्रत्येकी सोडून दाखवणार आहे. ठीक आहे, कशी असते तर बघा इकडे 15 गुणिला 32 अशीच राहू द्या, हा एक्स असाच असू द्या. आता ही 24 संख्या इथं गुणिला आहे, ही संख्या जर इकडे घेतली तर ती संख्या काय जाणार आहे भागीला जाणार आहे, म्हणजे काय 24 छेदात जाईल, बरोबर आहे. आता या संख्येला आपण काय करू सोडून घेऊ. अशी कोणती संख्या आहे त्या संख्येला 32 24 आणि 15ला पण भाग जाईल, तर मी 32 आणि 24ला 4 ने भाग जातो. बघा 4 8 32 3 24, बरोबर आहे. आता परत बघा इथे 3 ने 15 आणि 6ला 3 ने भाग जातो. बघा 3 दोन्ही 6, 3 5 15. ठीक आहे, आता संख्या काय राहिली वरती राहिली 5 गुणिला 8 छेदामध्ये 2 आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथे 2 ने सुद्धा 8ला भाग देऊ शकता. बेशुक 8. आता काय राहिलंय 5 गुणिला 4 राहिले, मग 5 गुणिला 4 म्हणजे किती 20, म्हणजे एक्स बरोबर काय आलं मित्रांनो 20 आले. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आहे का 20, इथं आहे ऑप्शन व तुमचं अचूक उत्तर. इथलं अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता जर तुम्हाला या संख्या गुणाकार वेळोवेळी करता आला तर. हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे. कसं केलं काय केलं तर त्यासाठी तुम्हाला या आधीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत किंवा आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला या स्टेप लक्षात येतील की कसं आलं. कारण तुम्हाला बेसिक गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकीचे नियम माहिती असणं आवश्यक आहे, तर ते सुद्धा आपण लेक्चर घेतलेलं आहे.
सोबतच लसावी मसावी सुद्धा आपण लेक्चर कव्हर केलं. म्हणजे आपण बेसिक पासून हे चॅप्टर सुरू केलं, हे अंकमालिका सुरू केली आहे, मॅथ्स सुरू केले. पूर्ण सिलेबस आपण मॅथ्सचा इथे बेसिक पासून घेतोय आणि तो शेवटपर्यंत पूर्ण सिलेबस तुम्हाला बघायचा आहे. कारण की पोलीस भरतीची साठी तुम्हाला आहे गंज तुमच्या हातात 2 ते 3 महिने, पण तयारी तुमची चांगली होण्यासाठी आत्तापासून तयारी करावी लागेल. जशी तुम्ही ग्राउंडची तयारी करताय तसा अभ्यास सुद्धा आत्तापासून करावा लागेल. मित्रांनो, लेक्चर आवडत असेल तर नक्कीच माझी नेहमी रिक्वेस्ट काय असते, तर लेक्चरला लाईक करायचं आणि सबस्क्राईब केलंय, शेअर करायचंय आणि जे नवीन आहेत त्यांना काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय. आता बघा इथे 3 संख्या आहेत. ठीक आहे. प्रश्न चौथा आपण घेतो उदाहरण 12x आणि 27. ठीक आहे. या 3 संख्या प्रमाणात दिलेल्या आहेत, तर x शोधायचा आहे. इथं कोणता फॉर्म्युला वापरणार आहे आपण? तर इथे आपण आपला दुसरा फॉर्म्युला वापरणार आहे, जो 3 संख्येसाठी वापरला जातो. कोणता होता तो मित्रांनो? b चा वर्ग गुणिला बरोबर a गुणिला c. कारण की 3 संख्या आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, ABC लिहून घेऊ. ABC. आता a कोण आहे इथे? 12 आहे. b कोण आहे? x आहे. c कोण आहे? 27 आहे. बरोबर आहे. या 3 संख्या अशी तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा या संख्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. म्हणजे b च्या जागी काय येणार? x चा वर्ग येणार. a च्या जागी येणार आहे 12 आणि 27 च्या जागी c च्या जागी 27. बरोबर आहे. त्यांचा गुणाकार करा. काय येणार आहे तो? करून दाखवतो. 22 साठी 84. 4 झाले 8. 12 दूनी 24. 24 आणि 8 32. 324 आले. 324. इथं x चा वर्ग आहे आणि इकडे 324 आहे. आता हा वर्ग जर मी इकडे घेतला तर तो काय होईल? वर्गमूळ होईल. म्हणजे काय? 324चा आपल्याला इथे वर्गमूळ काढावं लागेल. जर तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ हे चॅप्टर बघितला असेल तर तुम्हाला लगेच सांगता येईल की 324चा वर्गमूळ काय आहे. तर तो काय येतो मित्रांनो? 18 येतो. म्हणजे x बरोबर काय आली संख्या येतं? 18 आली. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन ड हे तुमचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, आपण काय सांगितलेलं आहे? वर्ग कितीपर्यंत पाठ पाहिजे? 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजे. ठीक आहे. आणि घन किती पाठ पाहिजे? तर कमीत कमी 10 तरी घन पाठ पाहिजे. हे तुम्हाला मी बेसिक टास्क वर्ग आणि वर्गमूळ आणि घन आणि घनमूळ हे शिकवत असताना सांगितलं होतं. आणि जर तुमचे पाठ नसतील तर कसे काढायचे हे सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये कव्हर केलं आहे. तर नक्कीच ते चॅप्टर तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट उदाहरण बघा. प्रत्येक उदाहरण इथे डिफरंट घेतलेलं आहे आपण, जेणेकरून परीक्षेला कोणताही टाईप येऊ शकतो या अनुषंगाने. या प्रत्येक चॅप्टरवर कमीत कमी तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला मिळणारच आहे. आणि गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवर तुम्हाला एक प्रश्न हमखास परीक्षेला असतो म्हणजे असतो. त्यामुळे इथे सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत. तर लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा इथे काय दिलेलं आहे? जर a चा 3/5 भाग हा b च्या 2/3 या भागा एवढा आहे, तर a आणि b चे गुणोत्तर काय आहे? a चा भाग किती आहे? 3/5 भाग हा b च्या 2/3 भाग एवढा आहे. म्हणजे काय म्हणायचं त्यांना सरळ सरळ आपण याला असं घेऊ शकतो. ठीक आहे. आणि b ला आपण 2/3 घेऊ शकतो. ठीक आहे. आता हा b इकडे जर घेतला आपण, तर हा काय होईल? हा a बरोबरच इकडे घेतला तर 1 गुणिला 3 होईल. म्हणजे काय? 3a छेदात 5. ठीक आहे. आणि इकडे काय होईल? 2b छेदात 3. आता हा दोघांचा संबंध काय? एकमेकाशी आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे बरोबरचं चिन्ह येणार आहे. आता बघा दोघांचा भाग एकमेकांशी जोडला गेलेला आहे, कारण की आपल्याला गुणोत्तर काढायचं ए आणि बीचं. गुणोत्तर म्हणजे काय? या दोघांच्या मध्ये येणार आहे. लक्षात घ्या. आता बरोबर आल्यावर यांचं आपण काय करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. काय करणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे की आपण अपूर्णांकामध्ये करतो. तर जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू तर काय येणार आहे? 3 गुणिला 3a आणि 5 गुणिला 2b
हे या पूर्णांकाचं सोल्युशन होईल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता याचा गुणाकार करून घ्या, म्हणजे इथं काय येणार आहे 3a येईल, इथं काय येईल 10b येईल. ठीक आहे, हे संख्या मिळालेल्या आहेत तुम्हाला. त्याच्या पुढे काय करता येईल, ए आणि बीचं गुणोत्तर काढायचं, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट काय काढायचं होतं, ए आणि बी काढायचं, असं गुणोत्तरामध्ये काढायचं आहे. ठीक आहे, आता हे संख्या बरोबर आलेल्या आहेत. जर मी हा 9 इकडे घेतला आणि हा बी इकडे घेतला तर काय होईल, दोघांमध्ये काही नाहीये, या दोघांमध्ये काही नाही म्हणजे काय, या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. तर यांच्यामध्ये गुणाकार आहे आणि हा गुणाकार इकडे जर गेला तर भागाकार होतो आणि हा इकडे गेला तर भागाकारात जाईल. ओके, म्हणजे काय, हा इकडे सोडला आणि 9 बीच्या साईडला घेऊन आलो आपण, तर म्हणजे 10/9 होईल आणि इथला जो बी आहे 10चा, तो जर आपण इकडे आणला तर तो जाईल पूर्णांकामध्ये, म्हणजे भागाकारामध्ये, म्हणजे a/b बरोबर 10/9 होईल. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर a/b असेल तर ए आणि बीचा संबंध कसा येणार आहे, 10/9 हा या प्रमाणात गुणोत्तर येणार आहे. तर 10/9 आहे का, ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन अ इथे अचूक उत्तर असेल मित्रांनो तुमचं. समजतंय कसं केलं तर. सुरुवातीला आपण या संख्या मांडून घेतल्या, त्यानंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं, जेणेकरून आता बघा ए बरोबर आपण 3/5 घेतलंय आणि तो कोणाच्या भागा एवढा आहे, बीच्या 2/3 एवढा आहे, म्हणून आपण यांचा काय केलं, गुणाकार करून घेतला आणि 3a/5 आणि 2b/3 असं घेतलं. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं, जे आपण अपूर्णांकामध्ये शिकलो होतो. अपूर्णांकामध्ये जेव्हा आपण गुणाकार करून घेतला तेव्हा तो काय आला, 9a बरोबर 10b आला. ठीक आहे, आणि तेच आपल्याला ए आणि बीची किंमत काढण्यासाठी आपण ए आणि बीला वेगळं घेतलं आणि संख्या एक साईड घेतल्या, तेव्हा आपल्याला काय मिळालं, 10/9 बरोबर आहे, आणि तोच आपला गुणोत्तराचे प्रमाण ठरलं. ठीक आहे, 10/9 हे ए आणि बीचं गुणोत्तर असेल. कारण 6वं आहे, दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांच्यातील फरक हा 10 आहे, तर त्या संख्येचे गुणोत्तर किती सांगायचे मित्रांनो. 5/1, 3/5, 5/7 आणि 5/6 आहे. कसं काढणार, तर सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला त्या दोन संख्या आधी काय करावं लागेल, शोधावं लागेल. तर त्या दोन संख्या कशा शोधणार, तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करून आपण त्या संख्या काढू शकतो. तर बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, आधी आपल्याला मोठी संख्या काढावी लागेल. आता मोठी संख्या का काढली आपण, लक्षात घ्या. मोठी संख्या घ्यायचं कारण असं होतं की इथे काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा फरक दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालं, एक संख्या मोठी असणार आहे, एक संख्या लहान असणार आहे आणि त्यांचा फरक किती दाखवला, 10 दाखवला. त्यांची बेरीज किती आहे, 60 आहे. तर आपण काय करणार आहे, त्याची जी बेरीज आहे त्यांचे त्यांना जोडून त्यांचा छेद त्यांना दोन्ही भाग देणार आहे. म्हणजे काय करणार आहे, बेरीज आहे 60, यांच्यामध्ये 10 ऍड करून त्याला दोन्ही भाग देणार, म्हणजे काय येणार ती संख्या 70/2. 70/2 आले म्हणजे काय, संख्या किती येते, 35 येते. 70ला दोन्ही भाग द्या, 35 येणार आहे. मिळाली आपल्याला मोठी संख्या. तसेच लहान संख्या काढा, दोन संख्यातला फरक 10 आहे ना, तो काढ भेटला पाहिजे आपल्याला. तर लहान संख्या काढायसाठी काय करावं लागेल, वजाबाकी. ठीक आहे, जी दिलेल्या संख्या आहे त्यांच्या ती वजाबाकी करून घ्या, त्याला दोन्ही भागाकार द्या, म्हणजे काय 60 - 10 त्याचा छेद 2, म्हणजे येणार किती संख्या, 50/2. 50/2 म्हणजे किती, 25. 50चे अर्धे किती होतात, 25 होतात. आता मिळाल्या दोन संख्या, त्या संख्या काय आहेत, एक 25 आहे आणि एक 35 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचंय, त्या संख्यांचे गुणोत्तर काढायचे. तर लक्षात घ्या, दिलेलं आपल्याला आपण जे दिलेले क्रायटेरिया होता त्या दोघांतील संख्याचा फरक बेरीज 60, या दोघांची बेरीज येते 60 बरोबर 25 वजा 25 अधिक 35 करा, 60 येणार आहे. त्या दोन संख्यातला फरक सुद्धा 10 आहे, या दोघांतला फरक सुद्धा 10 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. फक्त आपल्याला काय करायचं, याला गुणोत्तर काढायचंय. तर बघा, या दोन संख्याला 5 ने भाग जातो, तर गुणोत्तर काय येईल, 5 - 5 = 25 आणि 5 - 7 = 35. म्हणजे काय, गुणोत्तर काय आलं पाहिजे, 5/7 आलं पाहिजे. एक ऑप्शन मध्ये इथं आहे, ऑप्शन क तुमचं इथं असं उत्तर आहे. समजलं कसं केलं तर. मोठी संख्या आणि लहान संख्या ही शोधून काढली. कसे, का बरं मोठी संख्या लहान संख्या काढली, कारण की ते
त्या दोन संख्यांची बेरीज 60 दिली होती आणि त्यांचा फरक 10 दिला होता. म्हणून आपण एक संख्या मोठी असणार, एक संख्या लहान असणार हे तिथून ठरलं. ठीक आहे. नंतर मोठी संख्या काढण्यासाठी काय करावं लागलं, दोन्ही संख्यांचा म्हणजे जी बेरीज आणि तो जो फरक दिलेला होता त्याची बेरीज करून त्यांना 2नी भाग दिला, तेव्हा आपल्याला मोठी संख्या मिळाली. ही संख्या मिळाली आणि जेव्हा लहान संख्या काढायची असली तर आपण काय केलं, बेरीज वजा फरक केला आणि त्यांना 2नी भाग दिला, तेव्हा आपल्याला लहान संख्या मिळाली. आणि मग दिलेल्या त्या दोन्ही संख्या आपण कशा क्रॉस चेक केल्या, दोन्ही संख्यांची बेरीज सुद्धा 60 येते आणि त्या दोन संख्यांमधला फरक सुद्धा 10 आहे. म्हणून ती संख्या आपल्या बरोबर आलेल्या आहेत आणि त्यांचा पूर्णांक त्यांचं जेव्हा आपण गुणोत्तर काढलं ते 5/7 आलं. तेच आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे. गुणोत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल, दोन संख्यांना कॉमन मल्टिपल कोण आहे, कोण कोण त्यांना कोणती एक संख्या त्या दोघांना भाग देते, ही संख्या आपल्याला गुणोत्तर काढण्यात मदत केली. ठीक आहे. इथं कोण होती, 5 होती. ठीक आहे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या दोन संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. उदाहरण 7 आहे. 3 संख्या आसपास या प्रमाणात असून त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता लक्षात घ्या, हे प्रमाण दिले जे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, त्या त्या गुणोत्तराच्या ज्या मेन संख्या आहेत त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 1250 येते. त्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. इथे 4 ऑप्शन आहे, कोणता योग्य ठरा. यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणे आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही एका मिनिटाच्या आत हे प्रश्न सोडवू शकता. हा कसा, आता बघा तुम्हाला एक सिंपल सांगतो, इथे 9 आहे, 12 आहे, 15 आहे. यांचा जर तुम्ही वर्ग केला, 9चा 81, 12चा 144 आणि 15चा 225 आहे. या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती हार्डली तुम्हाला किती जाईल, 500 पर्यंत जाईल. ठीक आहे. आपल्याला दोघांची बेरीज किती आणायची, 1250 आणायची आहे का ती, नाही ना, 1000च क्रॉस नाही केले तर 1250 कधी पोहोचेल. तसंच तुम्हाला बाकी ऑप्शनमध्ये करायचं. तर लक्षात घ्या, हे करण्यासाठी तुम्हाला क्विक बेरीज वजाबाकी आली पाहिजे, तर तुम्हाला हे इझिली जमेल. पहिला ऑप्शन इथे इलिमिनेट झाला. दुसरा ऑप्शन बघा, 15चा येतो 225, 30चा येतो 900, 25चा येतो 625. इथे 900 आणि 625 1400 होतात. ठीक आहे. सॉरी 1500 होतात. 1525 तर या दोघांचीच बेरीज देणे, याच्यात अजून 225 ॲडच करायचे राहिले. आपल्याला किती काढायचे, 1250. होईल काय, नाही. तिसरा ऑप्शन बघा, 18चा किती येतो, मागाशी सांगितला 24. ठीक आहे. आणि 24चा किती येतो, चला 18चा 24चा किती येतो 576. 30चा किती येतो, येतो 900. इथे 576 900 जर उडले की हेच तुम्हाला 1476 होतात. हां, 324 तर बाकीच आहे. आपल्याला काय करायचं, 1250. म्हणजे बघा, तुम्हाला इथे यांचे वर्ग जर पाठ असतील तर क्विक काढता येईल तुम्हाला. कॅल्क्युलेशन दुसरी करायची गरज आहे का? तिसरा ऑप्शन तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे, कारण की बघा 3 तर तसे एलिमिनेट झाले. बघा इथे 15चा येतो 225. ठीक आहे. 30चा येतो 400, 25चा येतो 625. यांची करा बरीच, 5 आणि 5 10, चाला 1 2 आणि 2 4 आणि 1 5, नंतर 6 आणि 4 10 आणि 2 12. आलं का, 1250 बेरीज झाली. ऑप्शन ड तुमचे ते अचूक उत्तर आहे. काढलं, सिंपल होतं की नाही. आता अजून एक तुम्हाला क्रॉस चेक काय करावं लागेल, जर असा प्रश्न जर पडला, तर 3 4 5 प्रमाण दिलेलं आहे, बघायचं या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का. तर बघा, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 15. हे 3 4 5 या प्रमाणात बसतं, हे बसतं. तुम्ही चेक करू शकता. इकडे बघा काय झाले, 15 30 25. ठीक आहे. या तीन संख्याला कोणत्या एका संख्येने भाग जातो का. बघा, मी इथे देणार आहे 5नी. 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 5 25, 3 6 5 आहे त्याचं गुणोत्तर. म्हणजे हे तसंही ऑप्शन काय झाला, इलिमिनेट झाला. अजून कोणत्या संख्येने भाग जातो का 15 30 25ला, कॉमन एका संख्येने नाही जाणार. त्याच्यानंतर बघा 18 24 30 दिलेलं आहे. तर बघा इथे 6ने भाग जातो. साइन त्रिक 18, साइन चूक 24, 6 पंच
20. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हा ऑप्शन तुम्ही क्रॉस चेक करू शकले असते. इथे चेक केला. इथे तर तुम्हाला जातोच आहे बघा. 5 त्रिक 15, 5 चेक 20, 5 25 म्हणजे हे पण आहे. इथे हा एक ऑप्शन इन्व्हर्ट होता, तुम्हाला राहिले होते फक्त. असं सुद्धा चेक करू शकता तुम्ही. आता इथे उदाहरण तुम्हाला समजून सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला ते ऑप्शन तसे ठेवलेले आहेत. पण परीक्षेमध्ये असं होणार नाही. तुम्ही या प्रमाणात खाली दिलेल्या संख्या आहेत का, हे फक्त एकदा तुम्हाला क्रॉस चेक जर केलं, तर तुम्हाला वर्गसुद्धा काढायची गरज पडणार नाही. हां, म्हणजे काढा जरी लागले तरी सगळ्या ऑप्शनचे काढायची गरज पडणार नाही. उदाहरण 8 लेक्चर आवडला असेल मित्रांनो, तर प्लीज काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे लेक्चरला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. लवकरच तुमच्यासाठी मी सरप्राईज घेऊन येणार आहे. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला मित्रांमध्ये शेअर करा. कारण की अजूनही भरपूर विद्यार्थ्यांना पर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांना, प्लीज लेक्चरला शेअर करत चला आणि प्लेलिस्टला व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत चला. जेणेकरून सगळे विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. ज्यांचं मॅथ कमजोर आहे त्यांच्यासाठी तर खूप गरजेचं आहे. आणि एवढं डिटेल्स मी तुम्हाला कोणी शिकवून देणार नाही. आणि आपण एकाने एक टॉपिक कव्हर म्हणजे जो काही प्रकार आहे प्रत्येक चॅप्टरचा त्याचे सगळे क्वेश्चन आपण इथे कव्हर घ्यायचा प्रयत्न करतोय. जेणेकरून परीक्षेला कोणताच प्रश्न तुम्हाला नवीन नाही वाटला पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे, जर ए आणि बी यांचा 3:4 आणि बी आणि सीचा 5:7 असे गुणोत्तर दिलेले आहे, तर ए आणि सीचे गुणोत्तर काढायचे. बघा इथे बी 2 वेळा आलेला आहे. तुम्हाला काय करावं लागेल, ए, बी आणि सी गुणोत्तर तुम्हाला काढावं लागेल, तेव्हा तुम्हाला ए आणि सीचं गुणोत्तर मिळेल. आणि इथं बी 2 वेळा आहे आणि दोन्ही वेळेस तो चेंज झालेला आहे. इथे बीचा 4 दिलेला आहे आणि इकडे 5 दिलेला आहे. आणि तो काय करावा लागेल, सेम करावा लागेल. ते त्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. ए आणि बीचा गुणोत्तर लिहून घ्या. त्याच्यानंतर त्याच्याच खाली काय करायचं आहे, तुम्ही बी आणि सीचं गुणोत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या इथे जी संख्या आहे जी 4, ठीक आहे, आणि इथे जी 5 दिली, तर ही 5 या समोरच्या खाली घ्यायची आणि जी 4 आहे इथे रिकाम्या जागा ठिकाणी भरून घ्यायची आणि यांचा करायचा सरळ सरळ गुणाकार. ठीक आहे, काय होणार आहे, 3 15, 5 20 आणि 5 7 सॉरी 4 7 28. हे मिळालं तुम्हाला एबीसीचं गुणोत्तर. काय मिळालंय ते, एबीसीचं गुणोत्तर काय मिळालं आहे, 15, 20 आणि 28. आपल्याला काढायचं कायच होतं फक्त ए आणि सीचं. तर ए बरोबर काय आलं 15, सी बरोबर 28. आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शन अ तुमचा चूक. थोडं सिंपल काय केलं, आपल्याला तिन्ही मध्ये दोन्ही संख्या डिफरंट दिलेल्या आहेत. त्याआधी एक करून घ्यावं लागेल. एबीसी फॉर्मॅटमध्ये त्याला लिहून घ्या. आधी ए आणि बीचा घेतला, 3:4 घेतला आणि नंतर त्याच्याच खाली बी आणि सी लिहून घेतलं 5 आणि 7. तर ते बरोबर बीच्या ठिकाणी बी असला पाहिजे, सीच्या ठिकाणी सी असला पाहिजे. फक्त ज्या इथं रिकामी जागा होती, या रिकामी जागे ठिकाणी काय केलं, हा 4 इकडे समोर सरकवला आणि इथे रिकामी जागा होती तर हा 5 इकडे सरकवला. ठीक आहे, त्याच्या फ्लोअरवरच ठेवायचं, त्याला खालीवरी नाही करायचं. ठीक आहे, बस. आणि नंतर काय करायचं, सरसर गुणाकार. नाहीतर तुम्हाला अजून एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे, एक्झॅक्ट मेथड लक्षात ठेवा. ठीक आहे, 3 गुणीला 5 करावं लागेल, नंतर 4 गुणीला 5 करावं लागेल आणि मग म्हणजे काय पॅटर्न तयार झाला, असा बी नाही येतो, असा असा हा पॅटर्न. ठीक आहे, तर त्यापेक्षा हे बरं होतं म्हणजे सांगितलेलं आधीच. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. उदाहरण 9 आहे. आणि असं नाही की सिलेबस झाल्यानंतर आपण सगळं थांबणार आहोत. आपण मॉक टेस्ट सुद्धा घेणार आहोत आणि तिथे सुद्धा मी तुम्हाला चांगल्या चांगल्या ट्रिक्स सांगणार आहे. कारण की आपल्याला पेपर करायचा आहे कव्हर 90 मिनिटाच्या आत. मी गॅरंटी सांगतो तुम्हाला 100 पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, ते कसे करायचे त्याच्यावरच एक लेक्चर घेऊन येणार आहे मी आणि कसं आपला सिलेबस पूर्ण करण्यासाठी काय शेड्यूल येणार आहे लवकरच तुम्हाला मिळेल. ठीक आहे, ते सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी खूप मोठं. तर बघा इथे दिले, जर
3A बरोबर 4B बरोबर 6C, तर ABC चे गुणोत्तर किती आहे? काय काढायचं आपल्याला? सरळ गुणोत्तर काढायचं ABCचं. आता या संख्या कशा दिल्यात तुम्हाला? इक्वल म्हणून दिल्यात. ठीक आहे. ABCचं गुणोत्तर काढायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा या संख्या अशा दिलेल्या असतील, ठीक आहे, तर यांना तुम्ही सरळ सरळ कसं घेऊ शकता? तर हा जो 3A याला तुम्ही लिहू शकता 1/3, म्हणजे हा A बरोबर येणार आहे. ठीक आहे. बीला घ्याल तुम्ही 1/4 आणि Cला घेणार आहे तुम्ही 1/6. आता या काय करायचंय? या तिन्ही संख्याचा LCM घ्यायचा. ठीक आहे. या 3 संख्याचा कोणचा? 3, 4, 6चा LCM घ्या. 3, 4, 6चा जर तुम्ही LCM घेतला म्हणजे लसावी घेतला, तर त्याचा फायदा काय होईल? तो येईल 12 आणि तुम्हाला प्रॉपर ABC याचं पण उत्तर मिळेल. ठीक आहे. म्हणजे काय? इथं A आलेला आहे, B आलेला आहे आणि इथे C आहे. ठीक आहे. आता याचा घ्या LCM, येतो 12, म्हणजे काय? 12/3, 12/4 आणि 12/6. ठीक आहे. त्याला जर तुम्ही भाग दिला तर 4 त्रिक 12, 3 चूक 12, इथे 4 त्रिक 12, 12. आता या पूर्णांकामधून निघून गेल्या. आपल्याला काय मिळालं? ABCचा सिक्वेन्स मिळाला. तो आलाय 3 4 3 3 2 हा मिळाला. अशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह केलं. कसं केलं परत सांगतो. लक्षात घ्या, मी यांना पूर्णांकामध्ये लिहून घेतलं सरळ सरळ. जे 3 म्हणजे 3A आणि 4B आणि BC होतं, याला आपण एक तर 1/3 लिहून घ्या, नाहीतर मग सरळ सरळ त्या अंकाखालीच तो अंक छेदामध्ये येतोय. ठीक आहे. कारण की काय, तुम्ही याला इक्वलमध्ये होतं आधी संख्या, जर तुम्ही याला इक्वलमधून जरी काढलं तरी 1/3 येणार आहे. म्हणजे एची जर संख्या काढायची झाली, हे जर वेगळा काढायचा झाला, तसं घेऊ शकता किंवा असं घेऊ शकता. ठीक आहे. ABC असं राहू द्या. इथं एक एकच संख्या घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही LCM काढू शकता. LCM कसा काढायचा आहे हे मी तुम्हाला लसावी आणि मसावी या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. तिथून तुम्ही बघू शकता. 3, 4, 6 यांना यांचा कॉमन अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला 3, 4, 6 ने भाग जाईल. ठीक आहे. 3, 4, 6 या अशी कोणती संख्या शोधून काढा की त्यांना 3, 4, 6 ने भाग जाईल. तर ती इथे 12. 3 ने भाग जातो, त्याला 4 ने जातो, 6 ने जातो, म्हणून आणि कमीत कमी लहानात लहान घेतली म्हणून ती घेतल्यानंतर ती 1च्या जागी जाईल. ठीक आहे. म्हणजे यांचा गुणाकार जो येतो पूर्णांकामध्ये, त्यासाठी आपण त्याला केलेला आहे. ठीक आहे. माझा प्रश्न घ्या. लास्ट क्वेश्चन आहे. हो. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, लक्ष द्या. प्लीज लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. ज्यांनी नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी चॅनलला शेअर करत चला. बघा, इथे दिलेलं आहे 2 संख्या 2:5 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढविल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते, तर त्या संख्या कोणत्या? लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला 2 संख्येचं प्रमाण दिलेलं आहे. किती दिलेलं आहे ते? 2:5 दिलेलं आहे आणि त्या संख्या 8 ने वाढवल्यात. आता त्या संख्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे का? नाही. तर आपण त्या संख्या x पकडू. जर x पकडली, ठीक आहे, x जर समजा समजली ती आपण, तर काय होणार आहे? 2x आणि 5x असं रूपांतर होईल त्यांचं. आणि त्यांनी काय म्हणलं समोर? प्रत्येक संख्या 8 ने वाढवली, म्हणजे काय झालं? 2x अधिक 8. ठीक आहे. म्हणजे त्या संख्येमध्ये 8 ने वाढवली आहे ती. डबल दोन्ही संख्या वाढवल्यात, म्हणजे काय? 5x अधिक 8. आता तुम्हाला सांगितलं होतं मी, जेव्हा गुणोत्तरमध्ये असतं तर याला आपण 2x 5x असं पूर्णांकाने सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. आणि बरोबर त्यांचं गुणोत्तर कसं झालेलं आहे? 1:2 मध्ये आलेलं आहे. हे झालं तुमचं
समीकरण तयार. आता याला करायचे सॉल्व. लक्षात घ्या, सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तेच करायचंय. 2 गुणिला 2x प्लस 8 करा आणि 5x अधिक 8 ला 1 ने गुणा. म्हणजे काय होणार आहे, 2 गुणिला x केलं तर ते काय येतं 4x अधिक 2 गुणिला 8 केलं किती येणार, ते 16 बरोबर 5x 8 येणार आहे. आता हे जे x आहे ते एक साईड घ्या. म्हणजे काय होणार आहे, 16 वजा 8 होईल आणि 5x वजा 4x होईल. म्हणजे काय येणार आहे, 16 वजा 8 किती 8. इकडे काय येतं 5x वजा 4x म्हणजे काय 1x राहिला. ठीक आहे, म्हणजे x बरोबर काय आलं 8 आलं. आणि आपण आधी काय समजलं होतं, त्या संख्यांना x मानलं होतं. आता x बरोबर काय आलं 8 आलं. याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे काय 2 गुणिला 8 करा, 5 गुणिला 8 करा. त्या संख्या किती येणार आहे, 8 दुनी 16, 8 40. संख्या काय असणार आहे 16 आणि 40. ऑप्शन ब तुमचे उत्तर असणार. इथेच थांबू मित्रांनो. चॅप्टर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. पुढचं चॅप्टर आपण भागीदारीवर घेणार आहे. लक्षात घ्या, भागीदारी हे सुद्धा चॅप्टर तुम्हाला गुणोत्तर प्रमाण या चॅप्टरवरच आधारित आहे. तर हे चॅप्टरमध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. मला त्याच्यावर आपण नक्की नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच तुम्हाला मी ते उत्तर देण्यास प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, प्लीज लेक्चरला शेअर करत चला. अजूनही जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मला तुमच्याकडून मिळत नाही आहे. तर लेक्चरला जरा शेअर करत चला. काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करा. नक्कीच तुमच्या अडचणी इथे सोडवण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, 15 एप्रिल ही लास्ट डेट आहे अर्ज दाखल करण्याची. तर नक्कीच 15 एप्रिलच्या आतच अर्ज भरा. 15 तारखेची वाट बघू नका, कारण की साईट जेव्हा जाम झाली तर फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, 15 एप्रिललाच तुम्हाला रेल्वे पोलीस भरतीची सुद्धा फॉर्म भरणं चालू होतील. तिकडे थोडासा जरा विचार करा. फीज जास्त नाही आहे, तर एकदा जाऊन बघा लेक्चर. ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजेल. सिलेबस काय आहे, सोपा सिलेबस आहे आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फक्त काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. इथेच थांबतो. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद मित्रांनो.